सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र मागे घेतलं जाणार नाही। राष्ट्रवादीतील बड्या नेत्याची TV9 मराठीला माहिती। पत्रात 10 मार्चपर्यंतचे पत्रव्यवहार ग्राह्य न धरण्याचाही उल्लेख। राष्ट्रवादीतल्या अंतर्गत संघर्षामुळे दादांच्या आमदारांमध्ये चलबिचल, तर काही आमदारांचा थेट शरद पवारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न। एका मंत्र्यानं विलिनीकरणासंदर्भात पवारांची भेट घेतली, सूत्रांची माहिती। नाशिकच्या दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 6 शाळकरी मुलांचा समावेश। मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश। मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर। पंढरपूरच्या नातेपुतेजवळ नीरा कालव्यामध्ये कार कोसळली। दुर्घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू, तर कार मुंबईकडून फोनशिरसकडे जात असताना दुर्घटना। गाडी चालक सुनील टिळेकर बचावले। पती आणि पत्नी, सासू सासऱ्यांचा यामध्ये मृत्यू। पिंपरी सातारा जिल्हा परिषदेवर भाजपची एकाहाती सत्ता। रिक्त असलेल्या 4 सभापती पदांच्या निवडी बिनविरोध। राष्ट्रवादीतून फुटलेल्या ऋतुजा शिंदे, लता कर्णेंसह भाजपच्या दोघांची सभापतीपदी वर्णी। सोलापूरच्या अंजन गावातील शिवरायांचा पुतळा स्थलांतरित, तर 2 गटात झालेल्या वादानंतर अखेर पुतळा स्थलांतरित करण्यात आला। मुदतीची वेळ संपली, पुढील 48 तासात विध्वंसक हल्ला करणार। डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा, तर हॉर्मुझ उघडण्यासाठी 10 दिवसांची दिली होती मुदत। अंतिम पाडकामासाठी मध्य रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक, तर रात्री 10:30 वाजल्यापासून ते उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक। CSMT ते दादर लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार।